या दोघी नणंद भावजायांच्या इतक्या गप्पा चालू असतात ना की काय सांगू. आम्हालाही समजत नाही त्या दोघी काय बोलताय ते. तर उद्या माझ्या भावाच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. तर माझ्या लहान बहिणीच्या हातावरती मेहंदी काढायची होती म्हणून मेहंदी कोण आणला. पण मेहंदीचा कोण बघताच माझी खुशी म्हणाली की पहिले मला मेहंदी काढायची. मी तर म्हटलं मी काढून देणार नाही. मग काय, मामाची लाडकी खुशी ना. मामाने तिच्या हातावर मस्त अशी मेहंदी काढली आणि त्याच्यावरती लिहून पण दिलं की मामाची खुशी म्हणून. त्यानंतर मग मी माझ्या लहान बहिणीच्या हातावरती मेहंदी काढलेली. आणि लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी म्हटल्यावर वेगळीच एक्साइटमेंट असते ना, बरोबर आहे की नाही. तर भावाच्या अॅनिव्हर्सरीचं डेकोरेशन करायचं होतं म्हणून थोडीशी खरेदी करायला गेले होते. बलून्स, डेकोरेशनचं सामान जे काही लागतं ना ते सगळं घेतलेलं. रात्री दोघांना छान असं सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं मी. पण इथे पण माझ्यासोबत खूप भारी पोपट झाला बरं का. मी खास त्यांच्यासाठी कॉन्फेटी पॉपर्स आणलेलं. दुकानवाल्याने सांगितलं होतं की हे असं फिरवायचं आणि मग धाडकन रंगीत पेपर बाहेर येतात. पण ते काही आम्हाला जमलंच नाही. किती वेळ ट्राय केला, किती वेळ म्हणजे मी सुद्धा ट्राय केला, बाकीच्यांनी ट्राय केला, पण त्या पॉपर्समधून एकही पेपर बाहेर येईना. शेवटी आम्ही सगळे इतके हसायला लागलो ना की सरप्राईजपेक्षा आमची कॉमेडी जास्त झाली होती. मग काय, त्या पॉपर्समधून एकही रंगीत पेपर शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. नंतर मग त्यांनी सगळ्यांच्या पाया वगैरे पडलेला. मी त्यांच्यासाठी एक छोटासा केक आणलेला होता. म्हटलं आज छोटासा केक घेऊ, उद्या मोठा केक आणूयात. मग दोघांनी मस्तपैकी केक कट केला आणि माझी खुशी तर अशी झाली होती ना की तिला फक्त केक कधी खायला मिळतो याचीच घाई. ती सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत जागी होती. तसंही तिला लगेच झोप लागत नाही. 12 वाजेपर्यंत ती सहज आरामात जागी राहू शकते. पण त्या दिवशी तर तिची एक्साइटमेंट वेगळीच होती. केक कट होताच लगेच पुढे येऊन तयार. जणू काही केकवर पहिला हक्क तिचाच होता. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून त्या दोघांना केक खाऊ घातलेला. मला ना पहिल्यापासून सगळ्यांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं बरं का. म्हणजे मला सरप्राईज घ्यायलाही आवडतात आणि द्यायलाही खूप आवडतात. आणि हा तर माझा लहान भाऊ आहे. मोठ्या बहिणीचं लहान भावासाठी काहीतरी स्पेशल प्रेम असतंच ना. नंतर मी त्या दोघांचे छान छान फोटोज काढले. खरंच दोघं खूप गोड दिसत होते. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या छान अशा